Next problem. Common factors between common factors between 3x cube y 3x square y cube comma 10 x cube y square आणि minus 6x square y square z terms is यांचे कॉमन फॅक्टर काय येतील असं विचारलेलं आहे. कॉमन फॅक्टरचा अर्थ आहे त्याला डिव्हिजन जाणार. फॅक्टरचा अर्थ काय आहे? डिव्हिजन गेली पाहिजे, कंप्लीट डिव्हिजन गेली पाहिजे. 21 आहे ना, ठीक आहे. सगळ्यांचे कॉमन फॅक्टर बघा. आपण जसं नंबर्सच्या बाबतीत काय करतोय, जर मला यांचे कॉमन फॅक्टर काढायचे असतील, म्हणजे समजा 8, 10 आणि 12 यांचे जर कॉमन फॅक्टर काढायचे असतील तर मी काय करतो, 8 ला कन्वर्ट करतो असं, बरोबर आहे. 10 ला कसं कन्वर्ट करतो असं, आणि ह्या 12 ला कसं कन्वर्ट करतो. म्हणजे कॉमन फॅक्टर काय झाले, बरोबर आहे. अजून कुठला कॉमन आहे का? अजून कुठला कॉमन आहे का? अजून तिघांमध्ये कॉमन असं काही नाही, एवढेच कॉमन. लक्षात आलं? हे जसं करतोय याचा अर्थ काय, मला ह्या नंबरचं जसं फॅक्टरायझेशन करायची पद्धत माहिती आहे तशी याची सुद्धा पद्धत माहिती आहे. बघा कसं, 3x square y cube याचाच अर्थ काय असतो, 3 into x into x into y into y into y. कशाला का? दुसरी टर्म काय आहे, 10x cube y square म्हणजेच काय आहे, 10 into x into x into x into y into y. पुढे -6 into बघा x cube x square आणि y square z. बघा इथे जर नंबर असते तर नंबरचं पण करता आलं असतं. इथे 2 into 5. या 10 ला मी कसं म्हणू शकतो, या 10 लाच मी काय घेऊ शकतो सांगा, 2 into 5. बरोबर आहे की नाही? 2 into 5 घेऊ शकतो. या -6 ला सुद्धा -2 into 3 into तर पण into x into x into y into y into z. सांगा बरं कॉमन फॅक्टर काय असणार? कॉमन फॅक्टर कोण असणार आहे? बरं 3 तर नाहीये. 3 तिघांमध्ये कुठे आहे? त्याच्यात नाही येते. मी मुद्दा नाही सांगितलं नंबरचं फॅक्टर करून, कारण काय, इथं आहे 3, इथं पण 3 आहे, पण याच्यात 3 आहे का? आपल्याला विचारलंय काय, तिघांच्यातलं कॉमन. त्याच्यामुळे एकाच जरी नसेल तर ते घ्यायचं नाही. मग सगळ्यात महत्त्वाचं आहे x x x x x x, त्याच्यानंतर y y y y y y. z कोणामध्ये आहे का? मग हे जे कॉमन आले तेवढ्यानंच बाजूला लिहून घेतलं. x into किती x आले, 2x आले, 2y आले, बस एवढेच कॉमन फॅक्टर. म्हणजे टोटल कॉमन फॅक्टर काय झालं, x square. आन्सर कसं दिले ते बघा त्याच्यावरून. लक्षात आलं का? कॉमन फॅक्टर कोण आला, x square y square. तुम्ही ओव्हरऑल पण काढू शकता त्यांच्या पॉवर्स बघून. पॉवर बघून कसे करणार सांगा, पॉवर बघून कसं करायचं. ते x square आहे, बघा ओव्हरऑल कसं काढायचं. x square, इथं पण x square आहे आणि इथं पण x square आहे. म्हणजे पहिला कॉमन फॅक्टर काय झाला, x square. इथं y square आहे, इथं y square बसतोय, इथं पण y square बसतो. त्याच्यामुळे डायरेक्ट x square y square असं पण लिहू शकतो. म्हणजे ओव्हरऑल आन्सर काढायचं असेल तर असं, सोडवून बघायचं असेल तर असं. लक्षात आलं? Next question. Factors of x square yz plus x y square z plus x y z square are
आता फॅक्टर्स पाडायचे म्हणजे काही कॉमन निघते का बघा याच्यातून, आणि जे कॉमन निघते ते कॉमन काढा, जे कॉमन नाही ते बाजूला तसंच ठेवा. इज इक्वल टू सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे सांगा? किमान एक तरी x आहे, एक तरी y आहे, एक तरी z आहे. त्याच्यामुळे पहिल्या टर्मच्या ब्रॅकेट मध्ये काय येणार सांगा? पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहणार? x y z तर कॉमन काढलेले आहे, म्हणजे शिल्लक काय राहिलं? फक्त ब्रॅकेटच्या आतमध्ये x. बरोबर आहे. दुसऱ्यात काय राहिलं? y. तिसऱ्यात काय राहिलं? तेच त्याचे फॅक्टर, तेच त्याचे फॅक्टर आहेत. आन्सर आहे असं एवढंच आहे, लिहून घ्या. एकदम सोपे प्रश्न आहे, व्यवस्थित लिहून घ्या. लिहू पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, the factor form of 5x² minus 20xy is, काय फॅक्टर फॉर्म काढायचं आहे म्हटल्यानंतर कुठल्या तरी फॉर्म्युल्यामध्ये बसते का बघायचं, किंवा जे ऑप्शन दिले त्या पद्धतीने काही करता येते का बघायचं. मला सांगा किती सिंपल आहे बघा, याच्याकडे बघूनच समजते. 5x² minus 20xy. आता इथं 5 आहे आणि इथं 20 आहे, तर 20 इज अ मल्टिपल ऑफ 5. 20 इज अ मल्टिपल ऑफ 5. 4 पण आहे, पण सध्या गरजेचं काय आहे? 5. आणि इकडे 5 दिसते म्हणून जर मी 5x दोघांच्यातून कॉमन काढला, 5x दोघांच्यातून कॉमन काढला, निघतोय कॉमन. इथं पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहील? x. आणि मायनस 5 इंटू किती केलं पाहिजे? म्हणजे 24 केलं पाहिजे, आणि शिल्लक काय राहत आहे? y. म्हणजे x - 4y हा एक फॅक्टर, आणि सेकंड फॅक्टर कुठला झाला? 5x. लक्षात आलंय? हे दोन फॅक्टर होणार आहेत. हेच त्याचा आन्सर आहे. हे त्याचे दोन फॅक्टर झाले. दीज आर द टू फॅक्टर्स. हे दोन फॅक्टर आहेत, लक्षात घ्या. कारण हे 5x आणि काय x - 4y चं काय आहे? गुणाकार आहे. गुणाकार आहे म्हणजे ते दोन्ही पण त्याचे फॅक्टर आहेत. लक्षात घ्या. 6 चे फॅक्टर काय होतात? 2 * 3. 2 * 3. तसंच या इक्वेशनचे फॅक्टर काय झाले? 5x * x - 4. असे दोन फॅक्टर झाले. नेक्स्ट क्वेश्चन, the factor form of this. Next, factor form of काय दिले? फॅक्टर फॉर्म ऑफ 8 - 4x - 2x³ + x⁴ is. हे फॅक्टर फॉर्म याचा काय आहे ते सांगायचंय. परत एकदा सेम, काही कॉमन निघतंय का सगळ्यांमधून? सगळ्यांमधून काही कॉमन निघतंय का? काही कॉमन निघतंय? जितकं कॉमन निघेल ते काढायचं. बघा, पहिल्या या दोघांमधून काय कॉमन काढता येईल? 4 कॉमन काढता येईल. मग आतमध्ये काय राहील? ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 - x. बरोबर आहे. 4 * 2 - x. आणि इकडे काय राहील? -x³ कॉमन काढायचं, आणि आतमध्ये काय राहणार आहे? -2 - 2 - x + 2 - x. लक्षात आलंय का? कॉमन काढलं तर काय होणार आहे? +2 - x. बरोबर आहे. म्हणजेच एक फॅक्टर काय झाला? आता हा ब्रॅकेट आणि तो ब्रॅकेट कॉमन आहे, म्हणजेच पहिला फॅक्टर काय झाला? 4 - x³. आणि हा एक ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट यांचा एकच ब्रॅकेट आपण घेतो, तो म्हणजे 2 - x. म्हणजे दोन फॅक्टर कुठले झाले? 4 - x³ आणि सेकंड फॅक्टर कुठला झाला? 2 - x. असे हे दोन फॅक्टर झाले. सो दीज आर द टू फॅक्टर्स. हे झालं त्याचा आन्सर. समजायला आलं? एकदम सिंपल प्रश्न आहे. पुढचं पण असंच फॅक्टराइज करायचं आहे. हे झालं लिहून. पुढचं घ्या.
तर आता ह्याचं पण फॅक्टरायझेशन किंवा असं म्हणतील फॅक्टर फॉर्म म्हणा किंवा फॅक्टरायझेशन म्हणा किंवा सिम्प्लिफाईड फॉर्म म्हणा किंवा मगासारखं इरिड्युसिबल फॉर्म, ते सुद्धा एक प्रकारे फॅक्टर फॉर्मच होते. त्यामुळे शब्द बदल करायचं तेच आहे. या त्यांनी इक्वेशन असं दिलंय 3x² + 7x - 6. आता हे असले एक्सप्रेशन आपण कसे सोडवत असतो, पहिल्यांदा इकडे काय बघायचं, 6 × 3 किती होत आहे बघा. हा लास्ट वाला कॉन्स्टंट आणि इथला कोएफिशियंट यांचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे 18. किती येत आहे इथं -6 आणि × 3 म्हणजे मायनस किती यायला पाहिजे 18. काय यायला पाहिजे, सम का प्रोडक्ट? काय यायला पाहिजे, प्रोडक्ट. प्रोडक्ट किती यायला पाहिजे एवढा, बरोबर का? प्रोडक्ट किती यायला पाहिजे, -6 × 3 किती -18. आणि सम किती यायला पाहिजे, सम किती यायला पाहिजे +7. सम पाहिजे +7, प्रोडक्ट पाहिजे -18. असे कुठले दोन नंबर आहेत सांगा. सम पाहिजे +7, जर सम केली तर काय यायला पाहिजे +7 आणि प्रोडक्ट केला तर किती यायला पाहिजे मल्टिप्लिकेशन -18. असे कुठले दोन नंबर आहेत 9 and -2. 9 and -2 लक्षात आलंय का? मग मला सांगा 9 and -2 आहे तर एक्सप्रेशन कसं सॉल्व करायचं, 3x² + 9x - 2x - 6. बरोबर आहे. याला फॅक्टर फॉर्म मध्येच म्हणजे सिम्प्लिफाय करायचं म्हणून असं करायचं. नाउ नेक्स्ट इथून 3x कॉमन काढा म्हणजे ब्रॅकेट मध्ये राहिलं x + 3 बरोबर. मायनस परत इथून -2 कॉमन काढलं तर परत x + 3 बरोबर आहे. म्हणजे x + 3 चा एक ब्रॅकेट झाला आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहेत त्यांचा एक ब्रॅकेट म्हणजे 3x - 2. अशा पद्धतीने हे फॅक्टर झाले दोन. लक्षात आलं का? these are the factors of given expression. लिहून घ्या. लिहून घ्या. आणि हे साईडला लिहा. कधी पण लक्षात घ्या इथं जर 1 असेल तर डायरेक्ट एवढाच प्रोडक्ट आला पाहिजे. पण जेव्हा जेव्हा इथं नंबर असेल तेव्हा त्याचा प्रोडक्ट घ्यायला विसरू नका. 6 × 3 केलंच पाहिजे. त्याच्याशिवाय फॅक्टर्स पाडायला जाऊ नका, नाहीतर चुकणार. तर मध्ये जो नंबर असतो त्याची सम बघायची आणि हे जे एक्स्ट्रीम वाले आहेत एक्स्ट्रीम पोझिशन वाले नंबर त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा आणि फॅक्टर्स व्यवस्थित काढायचे आणि मग असं सॉल्व करायचं. व्यवस्थित लिहून घ्या. सेम प्रॉब्लेम आहे अजून एक, फॅक्टर्स काढायचे. याच्यामध्ये आता तुम्ही सांगा प्रोडक्ट आणि सम किती घ्यायची, प्रोडक्ट किती घ्यायचे आणि सम किती घ्यायची. आता एक्सप्रेशन फक्त बदललंय. एक्सप्रेशन आलंय असं 8x² - 9x - 14. काय येणार आहे, प्रोडक्ट किती घेऊ सांगा. प्रोडक्ट किती घेऊ -14 × 8 म्हणजे किती झाले -2 3 11 -112 एवढा प्रोडक्ट आला पाहिजे आणि सम किती आली पाहिजे -9. सम किती आली पाहिजे -9. म्हणजे मधला जो नंबर असतो त्या नंबर एवढी काय यायला पाहिजे सम आणि जे एक्स्ट्रीम पोझिशन वाले नंबर आहेत त्यांचा प्रोडक्ट काय यायला पाहिजे प्रोडक्ट यायला पाहिजे. ठीक आहे. असले सांगा फॅक्टर काय पडतील, असे कुठले दोन नंबर आहेत ज्यांची सम ही -9 येते आणि प्रोडक्ट येतोय 112. बघा बघा ह्याच्यासाठी टेबल माहिती पाहिजे आणि जर टेबल माहिती नसेल तर मग काय करायचं बघा. अशा वेळेला तुम्ही काय करा 112 चे फॅक्टर्स पाडा अशा पद्धतीने. 2 ने पहिल्यांदा डिव्हिजन केली 2 5 जार आणि 2 6 जार, त्याच्यानंतर 2 28, त्याच्यानंतर 2 14 2 7 आणि परत काय 7 1. बरोबर आहे का? बरोबर आहे. मग कुठले फॅक्टर्स पडतात बघा ह्याच्यावरून लगेच समजतं तुम्हाला. 2 2 जार 4 4 2 जार 8 8 2 जार 16 आणि 16 × जर 7 केलं तर उत्तर किती येतं 112. लक्षात आलं. जेव्हा मला टेबल वगैरे कळत नाही आठवत नाही तर तेव्हा अशा वेळेला असं करायचं. फॅक्टर्स कसे तरी रिअरेंज करून बघायचे. इथे काय येतात 16 आणि 7 हे फॅक्टर येतात. बघा 16 आणि 7 मध्ये डिफरन्स कितीचा आहे 9 चा डिफरन्स आहे.
म्हणजे यांच्यामध्ये फक्त जर मी चिन्ह व्यवस्थित टाकले तर आपल्याला उत्तर भेटू शकते. सांगा मग काय घ्यायला पाहिजे? मला प्रोडक्टच मायनस पाहिजे, म्हणजे मोठी संख्या काय असणार आहे? मायनस असणार आहे. आणि सम पण मायनस आहे, त्याच्यामुळे मोठी संख्या काय असणार आहे? मायनस असणार आहे. त्याच्यामुळे फॅक्टर्स कुठले येणार आहे? -16 आणि 1 7 हा कसा असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. 7 हा कसा असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. बघा आता एक्सप्रेशन सॉल्व करायचं. 8x² - 16x, तरी पण मोठं लिहित जावा पहिल्यांदा. त्याच्यानंतर +7x - 14, ह्या 9 च्या बदल्यात काय असेल? -16 + 7. त्याच्यानंतर पहिल्या दोघांच्यातून 8x कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहिलं? x - 2. बरोबर आहे. आणि आपले फॅक्टर बरोबर आहेत की कसे ओळखायचे? जो हा ब्रॅकेट आला तोच ब्रॅकेट इकडे सुद्धा यायला पाहिजे. इथून जर मी 7 कॉमन काढलं तर इथं काय येतं? x - 2 येते. म्हणजे माझं ते फॅक्टर काढलेलं बरोबर लक्षात यायला लागलं. त्यामुळे जराशी मेथड व्यवस्थित वापरत चला. नंतर ब्रॅकेट एकच ब्रॅकेट घ्या x - 2 आणि जे ब्रॅकेटचे बाहेर त्याचा दुसरा ब्रॅकेट तयार करा 8x + 7. लक्षात आलं? हेच त्याचं आन्सर. हे झाले त्याचे दोन फॅक्टर्स. हेच त्याचा आन्सर आहे. समजा बघा नेक्स्ट सेम क्वेश्चन आहे परत. 1 - 8x³ आता याचे फॅक्टर्स काढायचे आहेत. फॅक्टर्स ऑफ 1 - 8x³ सेम आहे मगाशी केलं होतं तसंच. 1³ मायनस हे होणार 2x³. सो परत याला म्हणा a, याला म्हणा b. सो फॉर्म्युला आहे a³ - b³ चा डायरेक्ट फॉर्म्युला माहिती आहे. a - b इनटू ब्रॅकेट a² + b² + ab. हा त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. त्याच्याप्रमाणे जर उत्तर काढलं तर 1³ - 2x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू 1 - 2x पहिल्या ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 1² इज 1 प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये 4x². डायरेक्ट लिहिलं तरी चालेल किंवा अशी एखादी स्टेप लिहून घ्या. 1² प्लस इथे येणार ब्रॅकेट स्क्वेअर तर 2x² प्लस 1 * 2x आणि ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे पहिला फॅक्टर येणार 1 - 2x आणि डायरेक्ट लिहिलं तर 1 + 4x² प्लस 2x. हे झाले त्याचे दोन फॅक्टर. दोन फॅक्टर कुठले? 1 - 2x हा पहिला फॅक्टर आणि सेकंड फॅक्टर 1 + 4x² प्लस 2x. हे झाले दुसरे. अशा पद्धतीने तुम्ही आन्सर्स काढू शकता. झाले? बघा x⁻⁶ - y⁻⁶. आता याचं पण फॅक्टर एकदम सोपं आहे. बघा याला करतो मी असं x³ त्याचा स्क्वेअर मायनस y³ त्याचा स्क्वेअर, कारण मला स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे. एकदम सोपं आहे. तर याला काय म्हणणार? a, याला म्हणणार b. फॉर्म्युला कुठला वापरू? a² - b². म्हणजेच काय झालं? a + b आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय झालं? a - b. मग याच्यानुसार काय होणार सांगा? x³ स्क्वेअर मायनस y³ स्क्वेअर म्हणजेच काय झालं? पहिल्या ब्रॅकेट मध्ये येणार x³ + y³ आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये येणार x³ - y³. बरोबर आहे? बरोबर आहे का? त्याच्यानंतर मला अजून दोन फॉर्म्युले माहिती आहेत. ते म्हणजे a³ मायनस किंवा a³ + b³ चा फॉर्म्युला माहिती आहे. तो आहे a³ + b³ चा फॉर्म्युला काय आहे? a + b इनटू ब्रॅकेट a² - ab आणि प्लस b². आणि a³ - b³ चा फॉर्म्युला तो सुद्धा माहिती आहे. a - b a² + ab आणि प्लस b².
प्लस बी स्क्वेअर, हे दोन फॉर्म्युले माहिती आहे बरोबर. तर त्याच्यामुळं इथं सांगा तिथं a च्या जागी फक्त x टाकायचा आहे, याच्या ऐवजी काय टाकू सांगा, x³ + y³ च्या जागी काय टाकू पहिल्या फॉर्म्युल्यानुसार. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे x + y, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येणार x² - xy + y², आणि x³ - y³ च्या फॉर्म्युल्यानुसार इथं काय येणार आहे परत एकदा इनटू, याला मल्टिप्लिकेशन इनटू, किंवा इथे स्टार करतो मुद्दाम इनटू लक्षात ठेवा म्हणून इनटू, याच्या मल्टिप्लिकेशन मध्येच काय येणार आहे x - y इनटू x² + y² + x², असे 4 फॅक्टर येणार आहेत. हे टोटल किती फॅक्टर झाले 4 फॅक्टर्स. सो x + y फर्स्ट फॅक्टर, दिस इज सेकंड फॅक्टर, दिस इज थर्ड फॅक्टर, दिस इज फोर्थ फॅक्टर. हे कोणाचे फॅक्टर आहेत x⁶ - y⁶. अशा पद्धतीने तुम्ही आन्सर काढू शकता. हे त्याचं फायनल आन्सर. हे त्याचं फायनल आन्सर. बघा या प्रॉब्लेम मध्ये काय केलंय बघा, z² + 1/z² + 2 - 2z - 2/z. तुम्ही हा प्रश्न सोडवून बघितलाय का? हा प्रश्न सोडवून बघितलाय? लक्ष द्या, इक्वेशन कडे बघितल्यावर लगेच समजून येते की हा एक्सपान्शन आहे. कशाचं एक्सपान्शन आहे बघा, z + 1/z जर घेतलं, याचं जर स्क्वेअर घेतलं तर मला सांगा याला काय म्हणतोय a, हे काय झालं b. a + b ब्रॅकेट स्क्वेअर काय होणार आहे, हा आहे a म्हणजे काय होणार आहे a² म्हणजे काय z² + 2ab म्हणजे 2 * z * 1/z, बरोबर आहे 2ab. आणि b² म्हणजे काय झालं 1/z², बरोबर आहे. आता आपल्याला देतानाच त्यांनी ही टर्म दिलेली आहे कसली z² प्लस हे z कॅन्सल म्हणजे हे झाले +2 आणि +1/z², बरोबर आहे का. या तिघांची व्हॅल्यू काय झाली मग z + 1/z ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात आलं का, या पहिल्या तिघांची व्हॅल्यू काय आली ही आहे. समजलं एवढं. तर याच्यामुळे काय होईल बघा, सो z² याच्या ऐवजी काय घेतो बघा, ह्या तिघांच्या बदल्यात मी काय घेतो z + 1/z ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता इथं बघा इथं 2 आहे, ह्या राहिलेल्या दोन टर्म्स मध्ये इथं पण 2 आहे, 2 न्यूमरेटर मध्ये आहे तो कॉमन काढला, 2 कॉमन काढल्यानंतर आतमध्ये काय शिल्लक राहिलं z + 1/z, बरोबर आहे. इथं बघा इथून -2 कॉमन काढला तर आतमध्ये काय राहते z प्लस हे मायनसचं काय होणार प्लस, कारण काय आपल्याला मायनस मेंटेन करायचं आहे आणि ऑलरेडी आपण मायनस घेतलंय, मायनस इंटू प्लस किती होणार मायनस. तर त्याच्यामुळं -2 कॉमन घेतला तर z + 1 प्लस इंटू ब्रॅकेट z + 1/z असा आला. मग मला सांगा ही टर्म आणि ही टर्म सेम आहे की नाही, सेम आहे की नाही दोघांमध्ये पण, फक्त इथं स्क्वेअर आहे आणि इथं एकच टर्म, बरोबर. म्हणजे फक्त याच्यातून मी काय कॉमन घेणार एकच टर्म कॉमन घेणार z + 1/z, एक ब्रॅकेट कॉमन घेतला तर ब्रॅकेटच्या आतमध्ये अजून एक असली टर्म शिल्लक राहील का नाही, अजून एक असली टर्म शिल्लक राहणार, म्हणजे ती काय होणार z + 1/z आणि इथं काय शिल्लक राहणार -2. लक्षात आलं का, समजलंय कसं कॉमन घेतलं, हेच त्याचं फायनल आन्सर आणि हेच त्यांनी ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. लिहून घ्या.
या नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. त्याने याचं सिंप्लिफिकेशन विचारलेलं आहे बघा. a⁴ b⁴ मायनस 16c⁴ याचं सिंप्लिफिकेशन विचारलं किंवा फॅक्टरायझेशन. किती सोपं आहे बघा सिंप्लिफिकेशन. सांगा a⁴ आणि b⁴ ला काय करू. याला a² म्हणतो, याला b² म्हणतो आणि याला ब्रॅकेटचा स्क्वेअर करून टाकतो. बरोबर आहे, बरोबर आहे का. a² b² ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस याला काय करता येईल सांगा. हा 16 म्हणजे काय आहे सांगा. 16 म्हणजे काय आहे. 4 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर मी इथं काय देऊ 2. बरोबर का, बरोबर आहे. 4 चा स्क्वेअर आहे म्हणजे इथं मला ब्रॅकेट मध्ये 2 लिहावं लागणार. आणि c⁴ म्हणजे काय लिहू इथं लिहू c² आणि याचा स्क्वेअर. लक्षात आलं का, लक्षात आलं. 2 चा स्क्वेअर किती झाला 4. नाही पण आपल्याला 16 पाहिजे ना म्हणजे इथं 4च येणार आहे. बरोबर आहे 4c² आहे 4c². बरोबर आहे इथं 4च येणार. बरोबर आहे. म्हणजे आता फॉर्म्युला कुठला वापरणार सांगा. फॉर्म्युला कुठला वापरायचा. ही वाली स्क्वेअर वाली टर्म ह्याला a म्हणलं ह्याला b म्हणलं किंवा याला x म्हणलं याला y म्हणलं म्हणजे x² - y² चा फॉर्म्युला वापरणार. काय वापरणार x² - y². काय येणार x² - y² x + y * x - y. बघा प्रॉब्लेम मध्ये ab दिला असला तर xy वापरत चला, xy दिला असला तर ab चा फॉर्म्युला वापरत चला. मग हा फॉर्म्युला नुसार सांगा पहिल्या ब्रॅकेट मध्ये येणार सम, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये येणार मायनस म्हणजे a² b² + 4c² आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये येणार a² b² - 4c². बरोबर आहे. लक्षात आलं एवढं. याचं अजून काही सिंप्लिफिकेशन करता येईल. याचं अजून काय सिंप्लिफिकेशन. हे मायनस वाल्याचं करता येईल बघा. हे मायनस वाल्याचं करता येईल. हे पहिल्यामध्ये ठीक आहे हे आहे तसंच ठेवून टाकू प्लसचं. बघा a² b² + 4c² हे आहे तसंच ठेवू. याचं मात्र करता येईल. याचं कसं होणार बघा. आता चेंज करतो म्हणून असं देतो. याला काय करतो एकाच ब्रॅकेट मध्ये टाकतो ab चा ब्रॅकेट स्क्वेअर. काय चुकीचं आहे. आणि याला काय करतो 2c ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. आणि परत तोच फॉर्म्युला वापरतो. परत हाच फॉर्म्युला याला म्हणतो x याला म्हणतो y. म्हणजे ही वाली टर्म तर आहे तशीच राहणार a² b² + 4c² हे आहे तसंच आहे. आणि नवीन चेंज झालेल्या दोन टर्म कुठल्या येणार आता. पहिल्यांदा या दोघांची ऍडिशन म्हणजे काय येणार ab + 2c आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय यांची सबट्रॅक्शन ab - 2c. लक्षात आलंय. हेच त्यांचे फॅक्टर्स. अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. असं आपण सोडवू शकतो. प्रॉब्लेम समजलाय ना. Factors of given expression. What are the factors of given expression? x² - 2√3x. हे x बाहेर असते रूटच्या आणि +3 इथं आतमध्ये आहे. इथं आतमध्ये रूटच्या आतमध्ये आणि दिल्याप्रमाणे. पण ते त्यांनी जरी दिलेलं असलं असं त्यांनी दिलेलं आहे पण हे असं नसतंय. हे असंच असतं. हे असं रूटच्या बाहेर लिहितात. बरोबर आहे. अर्थ वेगळा होता दोघांचा सुद्धा. चला इथं सिंपल आहे. मला सांगा प्रोडक्ट किती पाहिजे. इथं प्रोडक्ट किती पाहिजे 1 × 3 म्हणजेच किती 3. इथं 1 आहे ना
इथं 1 आहे कोएफिशियंट, x स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे 1, म्हणून 1 * 3 प्रोडक्ट पाहिजे 3 आणि सम किती पाहिजे, सम किती पाहिजे -2√3. बरोबर आहे, किती पाहिजे -2√3. आता सम ही मायनस मध्ये पाहिजे, म्हणजे जे दोन फॅक्टर असणार आहेत √3 आणि दुसरा पण फॅक्टर असणार आहे -√3. लक्षात आलं का? कारण सांगा बघा -√3 * -√3 किती होणार प्रोडक्ट +3 आणि मायनस मायनस ची ऍडिशन होणार -2√3. बरोबर आहे, हे असे फॅक्टर्स पडणार आहेत. म्हणून x² - √3x -√3x +3 that is equals to, इथून x कॉमन काढला x -√3, इथून -√3 कॉमन काढलं तर इथे येतं x -√3. बरोबर आहे का? √3 कॉमन काढला, कारण काय √3 * √3 3 येत असतं. मग ब्रॅकेट वाली टर्म एकच ब्रॅकेट मध्ये घेतली x -√3 आणि ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मचा एक ब्रॅकेट बनवला x -√3. हेच त्याचं उत्तर. काहीतरी चुकलंय का? इथं काय येणार आहे मायनस मायनस प्लस. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं सांगा, याचा स्क्वेअर होणार ना x -√3 चा स्क्वेअर. ऑप्शन असा दिलाय त्याच्यामुळे असा स्क्वेअर होणार. ऑप्शन असा दिसेल तुम्हाला x -√3 ब्रॅकेट स्क्वेअर, कारण दोन्ही सेम रूट ऍड आहेत. तसं लिहून घ्या. 1 2 3 ही प्रॉब्लेम. तीन प्रॉब्लेम तेवढे सोडवून टाकले. झाले. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. वरचं फक्त पुस्तक. नेक्स्ट प्रॉब्लेम. इफ p of x is, हे p of x म्हणजे एक फंक्शन म्हणा किंवा एक्सप्रेशन म्हणा. p of x is equal to x³ minus 5x square plus x minus 5. Then remainder when p of x is divided by x plus 1, x plus 1 ने जर डिवाइड केलं तर रिमाइंडर काय येतं अशा पद्धतीने विचारलेलं आहे. तर थोडक्यात काय आहे, x plus 1 हा काय आहे फॅक्टर आहे. x plus 1 काय आहे फॅक्टर आहे. मग मला सांगा, मी मगाशी सांगितलं तसं काय करणार तुम्ही, x plus 1 ला इक्वेट करणार 0 ला. सो x equal to -1 केलं तर p of -1 काय येणार सांगा. x ची व्हॅल्यू -1 टाकायची म्हणजे काय झालं p of -1 दॅट इज इक्वल टू x. जिथे जिथे x दिसते तिथे -1 टाका. -1 चा क्यूब -5 into -1 स्क्वेअर प्लस into ब्रॅकेट -1 -5. म्हणजे जिथे x दिसतोय तिथे काय केलं -1 पुट केलं. -1 चा क्यूब होतो -1, हे -5 आहे तसे. -1 चा स्क्वेअर होतो 1, -1 आहे तसं, -5 आहे तसं. इथं काय होणार -1 -5 -1 -5. बरोबर आहे, सगळे मायनस आहेत म्हणजे काय होणार आहे सगळ्यांची ऍडिशन होणार. सगळे मायनस आहेत म्हणजे काय सगळ्यांची ऍडिशन होणार आणि साइन काय लागणार मायनस. -1 -5 -6 -7 -12. टोटल किती होणार आहे -12. हे त्याचं आन्सर येणार -12 आन्सर. बरोबर आहे आन्सर. आता शेवटचे जे दोन एक्सप्रेशन आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत ते डायरेक्ट ऑप्शन वापरून सोडवायचे. त्याच्यात काय कधी जास्त डेटा दिलेला नाहीये, फक्त द्यायचे म्हणून दिल्यासारखं प्रॉब्लेम दिले ते. शक्यतो परीक्षेला असे पडणार नाही, पण पडला तरी पण तयारी असू द्या की कधी कधी जर तुम्हाला काहीच नाही सुचलं तर किमान ऑप्शन्स वापरून सोडवत चला. ऑप्शन्स वापरायचे, बऱ्याचदा आन्सर त्याच्यातच भेटून जात आहे. आणि मगाशी सांगितलेली गोष्ट पुन्हा एकदा आठवण करून देतो, फॅक्टर्स हा जेव्हा विषय येतो
तेव्हा इकडे बघा, मगाची गोष्ट परत आठवण करून देतो. फॅक्टर जर हा सांगितलाय तर x ची व्हॅल्यू तुम्ही किती टाकणार? x ची व्हॅल्यू किती टाकणार? फॅक्टर जर x + 1 सांगितलाय तर x ची व्हॅल्यू किती टाकायची? -1. ठीक आहे. आणि x - 5 असा जर फॅक्टर असेल तर किती टाकणार x ची व्हॅल्यू? 5. किती टाकायची? 5. काय झालं? x ची व्हॅल्यू टाकायची 5. झालं हे? हे लिहून झालंय का? पुढचं या पॉलिनॉमियल दिले बघा, नाव फक्त बदलत चालले. पॉलिनॉमियल कितीतरी शब्द नवीन आले. पॉलिनॉमियल, इररेड्युसिबल, फॅक्टर, सिम्प्लिफिकेशन, त्याच्यानंतर फॅक्टर आलं, फॅक्टर फॉर्म आलं, फॅक्टर ऑफ फॉर्म आलं. काही येऊ दे, हीच प्रोसेस करायची या चॅप्टरच्या पुढे तरी. या पॉलिनॉमियल x⁻11 + 1 ॲज अ फॅक्टर. आता याचे फॅक्टर शोधायचे आहेत आपल्याला. तर आता आन्सर माहिती आहे म्हणून आपण सांगतो, तुम्ही चारही ऑप्शन्स वापरून बघू शकता. ठीक आहे. मग मला सांगा फॅक्टर कुठला असला पाहिजे? आता मगाशी एक गोष्ट सांगितली तशी आता अजून एक गोष्ट सांगतो. फॅक्टर कुठला असणार आहे? जी व्हॅल्यू पुट केल्यानंतर इक्वेशनचं उत्तर 0 येते त्याला तुम्ही काय म्हणणार? फॅक्टर येते. जी व्हॅल्यू पुट केल्यानंतर इक्वेशनचं आन्सर काय येते? इक्वेशनची व्हॅल्यू काय येते? 0 येते. त्याला तुम्ही काय म्हणणार? फॅक्टर असं म्हणतात. कळलं? मग तुम्ही जर करून पाहिजे, मी दोन ऑप्शन वापरून बघतो. बघा, x + 1 जर वापरलं तर मला x ची व्हॅल्यू किती टाकावी लागेल? -1 टाकावी लागेल. बरोबर आहे. मग x ची व्हॅल्यू जर -1 टाकली तर -1 चा 11 पॉवर आणि 1 याचं उत्तर काय येणार आहे सांगा? हे -1च होणार. बरोबर आहे. ऑड पॉवर आहे. ऑड पॉवर म्हणजे उत्तर काय येणार आहे? -1 आणि +1 काय येणार आहे? लक्षात आलं का? जे पहिलंच उत्तर भेटलं. आणि मला सांगा अजून एक बघा, x - 1 जर केलं, x - 1 ची पॉवर, x - 1 जर फॅक्टर मांडला तर x = 0 झालं. मग x = काय होणार? 1. आता x = 1 व्हॅल्यू टाकून बघा बरं किती होणार? 1 ची पॉवर 11 पॉवर +1 किती होणार? 1 + 1 2. म्हणजे x - 1 हा फॅक्टर असणार आहे का? हा फॅक्टर असणार नाही आणि हा मात्र फॅक्टर असणार आहे. असं लक्षात ठेवा. कळलं? इक्वेशनची व्हॅल्यू 0 आली पाहिजे. बघा, इक्वेशनच्या व्हॅल्यू मध्ये x ची व्हॅल्यू टाकली, इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू टाकली तर आन्सर 0 आलं. म्हणून याचा फॅक्टर कोण झाला? x + 1. बरोबर आहे का? x + 1 इज अ फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल. ही गोष्ट लक्षात ठेवा. मगाच्या दोन गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. त्याचं फॅक्टर कसा ओळखायचा, कुठली व्हॅल्यू पुट करायची आणि इक्वेशनची व्हॅल्यू 0 आणायची. हा 100% पडण्यासारखा प्रश्न आहे. इवन स्कॉलरशिप गरज नव्हती. या सेम असा लास्ट प्रश्न आहे ज्याच्यामध्ये त्याने सुद्धा दोन ऑप्शन्स वापरून बघितले. हे झालं, दोन ऑप्शन्स वापरून बघितले आहेत आणि आन्सर सांगितलेला आहे. बघा, त्याने दिलेलं एक्सप्रेशन असं आहे p of x लास्ट p of x काय दिलेलं आहे? 4x³ + 3x² - 4x - 3. समजा मी फॅक्टर मानला x + 1 = 0. तर x ची व्हॅल्यू मला किती टाकावी लागणार आहे? x ची व्हॅल्यू किती टाकावी लागणार आहे? -1. याच्यात आहे का ऑप्शन मध्ये? x + 1 पण आहे आणि x - 1 पण आहे. पहिल्यांदा मी x + 1 टाकून बघतो. म्हणजे काय झालं? x = काय झालं? -1. मग मला सांगा p of -1 काय येते? 4 × -1³ + 3 × -1² - 4 × -1 - 3. म्हणजे काय झाले? 4 × -1 इथं काय होणार? -4. बरोबर आहे. इथं काय होणार? स्क्वेअर म्हणजे +3 आहे तसंच राहणार. हे होणार +4 आणि हे होणार -3. काय शंका? बरोबर का? भेटलंय? म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार? फॅक्टर कुठला झाला? फॅक्टर कुठला झाला? x
इथं आपण मायनस वन वापरले, कुठे चुकलंय का बघा, कारण त्यांचं उत्तर x -1 आलंय. बरं आपण -1 पण वापरून बघूया. चला हे x = x+1 तर आलेलं आहे. इथं ह्याच्यात काय शंका आहे का, चुकीचं काय झालंय का? 4 * निगेटिव्ह पॉवर ऑड आहे म्हटल्यानंतर -4 झालं. हे 3 * -1 चा स्क्वेअर म्हणजे हे पॉझिटिव्ह राहिलं, हे बरोबर आहे. -4 * -1 हे पण पॉझिटिव्ह झालं आणि मायनस ते बरोबर म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे, तर x+1 तर आहे. ठीक आहे, एवढं लिहिलंय. x+1 तर आहे असं दाखवतंय. आता x -1 करून बघूया. सांगा x -1 पण करून बघूया. x -1 = 0 करून बघूया. बघा x = काय होणार 1 म्हणजे p of 1 = 4 * 1³ प्लस 3 * 1² -4 - 3 म्हणजेच काय होणार 4 + 3 - 4 - 3 म्हणजे हे पण कॅन्सल होणार म्हणजेच काय झालं 0. दोन्ही येते. काय येत आहे दोन्ही येते. म्हणजे x+1 सुद्धा आहे आणि x+1 पण आहे आणि x -1 पण आहे. जरा मागासचं करून बघा परत एकदा. x -1 तर फिक्स आहे. x+1 चं -1 जर करून पाहिलं तर -4 हो -4 होतं तिथं. -4 होतं ना, कॅन्सल होणार नाही ते. बघा मगासचं तुमच्या लक्षात आलंय का, हे लक्षात आलंय x -1 आहे, हे लिहून घ्या. मग असं सांगतो परत x+1 चं का नाही ते लक्षात आलं. मगाशी आपलं साइन बहुतेक चुकून फोडलं गेलं होतं किंवा मायनस लिहायचं राहिलं होतं. -4 येते ना तिथं. x+1 येत नाही, x -1च येत आहे. आणि x+1 काय येत नाही ते परत एकदा सोडून बघूया. हे झालंय बघा. x+1 घेतलं तर किती येणार इथं -1. हा p of -1 किती झालं 4 * -1 बरोबर का. -1 चा क्यूब म्हणजे -1च होतो. इथं +3 -4 * -1 -3 नाही ना, येणार की येते. कारण इथे जरी आलं हे काय झालं, हे -4 तर झालं, हे बरोबर आहे. परत हे 3 होतंय आणि हे -4 हे -1 म्हणजेच काय व्हायला परत +4 व्हायला. म्हणजे आपण अगोदर जे केलं ते बरोबर आहे. हे -4 +4 कॅन्सल होतंय आणि +3 - 3 सुद्धा कॅन्सल होतंय. म्हणजे बहुतेक त्यांच्याकडून नजर चुकीनं झाला असणार आहे. बरोबर आहे, हे पण येतेच. कळलं का, चॅप्टर समजलं व्यवस्थित. परत एकदा सोडून बघा घरी, नक्की सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला समजतील. हा कुठला चॅप्टर होता, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड आयडेंटिटीज. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, फक्त फॉर्म्युले पाठ करा. फक्त फॉर्म्युले पाठ करा. स्क्वेअर क्यूब वाले टर्म्स असणारे सगळे फॉर्म्युले पाठ करा बस.